पुण्याचं राजकारण हे सर्वश्रुत आहे। सगळे राजकीय नेते मंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी वेळोवेळी करत असल्याचंही आपण बघितलेलं आहे। मात्र लोकहिताचे काही मुद्दे असतील तर हे सगळेच राजकीय मंडळी एकत्रित येतात आणि जनतेला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे करताना ते दिसून येतं आणि हे घडतं ते केवळ पुण्यामध्ये। असाच एक मुद्दा आहे तो म्हणजे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण बघितलंय की डीजेचा दणदणाट आपल्याला सगळ्यांनी खरं तर बघितला, पण त्याचे दुष्परिणाम आहे ते अगदी दुसऱ्या दिवसापासून आपल्याला दिसून आलेले आहे। अनेकांच्या डोळ्याला इजा झालेली आहे, कानाला बहिरेपणा आलेला आहे आणि त्यामुळे हे वेळीच कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे यासाठी ही सगळी मंडळी एकत्रित आलेली आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादीचे अंकुश अण्णा काकडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? लगेचच तुम्ही तातडीनं खरं तर याविषयी पावलं उचलायला आता सुरुवात केली आहे। नाही, आमचं म्हणणं हे फक्त आमच्या 5-7 जणांचं म्हणणं नाही, ते लाखो पुणेकरांचं म्हणणं आहे। कारण यावर्षी झालेली गणेश विसर्जन मिरवणूक एक वेगळ्या कारणामुळे गाजली। तिला मी गाजली असं म्हणणार नाही, पण डीजेचा अमर्याद वापर, जी लेझर किरण आहे की ज्याच्यामुळे आपण डोळ्याचे ऑपरेशन्स करतो, इतर काही ऑपरेशन्स करतो, त्याचा भरमसाठ वापर या सगळ्यामुळे पुणेकर अतिशय हैराण झालेत। डीजेच्या मोठमोठ्या भिंती पोलिसांच्या समोर वाजवल्या जात होत्या, लेझर किरणांचा वापर केला जात होता, अनेकांना बहिरेपण आलं, तुम्ही म्हणाला तसं अनेकांना दृष्टी देखील आधू झाली। खुद्द म्हणजे 15 पोलिसांना याचा फटका बसला, त्यांच्या कानाचे पडदे फाटलेले आहेत। काल परवा आपण एक वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली असेल, एका लहान मुलाचं अंधत्व आलं, त्याला ऑपरेशन करावं लागणार आहे आणि ते ऑपरेशन अतिशय जिकिरीत असं नेत्रतज्ञांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि दुर्दैव असं आहे की केंद्र म्हणजे ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी आदेश दिलेले आहेत, पण ते सरसकट पायदळी तुडवले जातात आणि पोलिसांच्या समोर हे सगळं घडतं, हे अतिशय दुर्दैव आहे। निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या पाठीमागे राजकारण होतं, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुका झाल्या नाही। उद्धव ठाकरेंनी त्याच्यावरती कडक निर्बंध आणले होते आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला पुढे पाहायला मिळाला, पण त्यांच्यावरती कुठेतरी सूड उगवण्याचं काम सध्याचे राजकीय मंडळी करत आहेत आणि निर्बंधमुक्त करत असताना बिनधास्त करा। पोलिसांना लेखी नाहीत, परंतु तोंडी सूचना आहेत, कोणत्याही गणपती मंडळाला पुढे ढकलायचं नाही, त्यांचा आवाज कमी करायचा नाही, कार्यकर्त्याला अटक करायची नाही। असं जर का राज्य सरकारचं वर्तन असेल तर मग या महाराष्ट्राचं काही खरं नाही असंच म्हणावं लागेल। आम्ही या ठिकाणी, मला याच्यात कुठेही राजकारण नाही, आम्ही वाडेश्वर कट्ट्याने पहिला आवाज उठवला, ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, सगळे मंडळींनी आम्ही एकत्र येऊन हा आवाज उठवलेला आहे। नक्कीच निर्बंधमुक्त नावाच्या खाली खरं तर चुकीचा प्रकार घडताना दिसून येतो आणि या गणेशोत्सवामध्ये ते जास्त आढळून आलंय। निर्बंधमुक्त हिंदू सण हे राजकीय स्टेटमेंट आहे बरं का, मत मिळवण्यासाठी, की आता उद्धव ठाकरे गेले, आता आम्ही तुम्हाला मोकळं रान दिलेलं आहे। निर्बंधमुक्त सण साजरे करायला ज्यांनी आदेश दिले त्यांच्यावर कारवाई करा। आदेश मी द्यायचे, कारवाई डॉक्टर सतीश देसाईवर, कारवाई पोलिसांच्यावर, हे योग्य नाही आहे। पोलीस गृहमंत्र्याला घाबरतात। आता पुढं नवरात्र आहे, निर्बंधमुक्त नवरात्र, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, डोलेजिमला सांस्कृतिक नाव देता। ज्याच्या घरापाशी 3 महिने सराव चालतो त्या घरातल्या लोकांना जाऊन तो सांस्कृतिक महोत्सव विचारा, म्हणजे तुम्हाला कळेल। लोकांच्या दारातलं तुम्हाला आवडतं, माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री यांच्या घरातली पोरं दहीहंडी फोडायला जात नाही म्हणून निर्बंधमुक्त 174 मुलं लुळी पांगली झाली, लंगडी झाली, हाडं मोडली, त्यांचं काय? त्यांना 2 लाख रुपये देणार आणि मुलगा कायमचा आधू करून ठेवणार। हे धंदे मत मिळवण्यासाठी बंद करा, भरपूर कामं करा, लोक मत देतील आपल्याला। कामं न करता नुसत्या हिंदूंच्या नावाने बॉम्बाबॉम्ब करून मत मिळवायचं दुकान आता थांबलं पाहिजे। या विरोधात तुम्ही हायकोर्टात धाव घेणार आहात, काय तुमची पुढची? वाडेश्वर कट्टा हा पुण्याचा सांस्कृतिक कट्टा आहे आणि त्या कट्ट्याच्या माध्यमातून पुण्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांना सातत्यानं वाचा फोडली जाते। ते साहित्य संमेलन असेल, नाट्य संमेलन असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, जे काही करता येणं शक्य आहे ते वाडेश्वर कट्टा या पद्धतीने पुढाकार घेऊन करतं। नुकताच जो गणपती उत्सव झाला त्याच्यामध्ये
सगळ्या इलेक्ट्रॉनिक चॅनल, सगळ्या माध्यमांनी, सगळ्या नागरिकांनी एक प्रकर्षानं प्रखरपणे आणि मतं मांडली की ज्या तऱ्हेने झालं आहे ते योग्य झालेलं नाही. मी सुद्धा गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे. जवळपास 70 सालापासून गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता आहे. त्यावेळची मिरवणूक मला मान्य आहे. कालांतराने बदल होणार, नवीन पिढी येणार, नवीन पिढी ॲग्रेसिव्ह असणार, हे सगळं मान्य आहे. पण हे करत असताना शांतीलाल जे म्हणाला त्या पद्धतीने लोकांच्या दारात हे जेव्हा होतं ना, तेव्हा त्याला काय त्रास होतो याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. म्हणजे लेसर असेल किंवा डीजे असेल, यामुळे ज्या ज्या मुलांना, ज्या ज्या व्यक्तींना, ज्या ज्या वृद्धांना, ज्या ज्या कुटुंबांना, ज्या ज्या समाजाला त्रास झाला, त्या लोकांची कधीतरी कोणीतरी काळजी घेणार किंवा नाही, त्यांच्या मागे खंबीरपणे कोणी उभं राहणार किंवा नाही. म्हणून वाडेश्वर कट्ट्याचा हा प्रयत्न आहे. सर्वसामान्य माणूस हा आमचा केंद्रबिंदू आहे. तो कुठल्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, पक्षाचा काही संबंध नाही. सर्वसामान्य माणूस त्याच्या मागे ताकदीनं उभं राहणं हेच आमचं ध्येय आहे. नक्कीच न्यायालयीन प्रक्रिया या सगळ्यामध्ये तुम्ही राबवणार आहात, पण सरकारकडे काही फॉलोअप तुम्ही या संदर्भात काही घेणार आहात का? सरकारकडे फॉलोअप तर निश्चितच घ्यावा लागेल. दुर्दैवानं आज असं झालेलं आहे की पुणेकरांना असं वाटतं की आपला कोणी वाली राहिलेलं नाही. सगळे पुणेकर असहाय्य झालेले आहेत. याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर मी तुला सांगितलं, तुला आश्चर्य वाटेल. स्वर्गीय खासदार गिरीश बापट हे जेव्हा दवाखान्यात आजारी होते, तेव्हा त्या दवाखान्याच्या बाहेर 3 महिने ढोल वाजन चाललं होतं. त्यांनी डोक्याला हात लावला होता. अंकुश काकड्यांना त्यांनी विचारलं होतं की अरे अंकुश कधी संपणार आहे, मला याचा त्रास होतो. गिरीश बापटांची ही अवस्था होती खासदारांची, तर सर्वसाधारण पुणेकरांची काय असेल. आम्ही कोर्टामध्ये एवढ्यासाठीच जातो आहोत. कोर्टामध्ये यापूर्वी लोक गेलेले आहेत. कोर्टामध्ये यापूर्वी याचिका झालेल्या आहेत, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. ती कुठेतरी झाली पाहिजे. सरकार बदललं, धोरण बदललं. आणि आपण विचारांच्या पद्धतीने जयंती किंवा महत्त्वाच्या महापुरुषांनाच त्यांचं स्मरण करायला पाहिजे. आता लोकांनी असं सांगितलं की वेगवेगळे धर्म, वेगवेगळे पंथ कोणी उठून करायला लागले, तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीने करा. म्हणून आता कॅटलिस्ट फाउंडेशन PILमध्ये दाखल करून आपण आपलं महत्त्व त्याच्यातलं स्पष्ट करणार आहे की हे का करायला पाहिजे. लोकांना रस्त्यावर फिरता येणार नाही, घरात बसता येणार नाही, अशी जर परिस्थिती होत असेल तर त्यासारखं घातक काही नाही. एक सोशल समाज सगळा एकत्र करणारा म्हणून एक चांगलं जर करायचं असेल तर हे असले सगळे जे काही प्रश्न आहेत ते मिटवायला कुणाला तरी हे करावं लागेल आणि त्या दृष्टीने आम्ही करणार आहे. नक्कीच नक्कीच. भाजपचे संदीप खर्डेकर माझ्यासोबत आहे. निर्बंधमुक्त सण, मराठी सण, हिंदूंचे सण साजरे झाले पाहिजे यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे असं वारंवार सांगितलं जातं. आणि मग हे निर्बंध कुठेतरी थांबवले गेले आणि त्यामुळे या सगळ्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतंय का? निर्बंधमुक्त सण हे केवळ हिंदू सण नाहीत, तर सर्व सणांमध्ये निर्बंधमुक्तता आली आणि त्याचा दुष्परिणाम आज पुणेकर